रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न बस्तावा आहेरासाठी होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी। कांजीवरम, बनारसी, झुल्ला, बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध। सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन, असंख्य व्हरायटीसह 51% भरघोस डिस्काउंट। जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। त्वरा करा, आजच भेट द्या रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे। काँग्रेसची उमेदवारी नाकारल्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी शुक्रवारी काँग्रेस कमिटीवरील काँग्रेस हा शब्द पुसल्याने विशाल पाटील यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे। शनिवारी काँग्रेसच्या नावाचा नवा डिजिटल विशाल पाटील यांनी कमिटीवर लावला, तर कार्यकर्त्यांनी संयम सोडू नका, पक्षावर आक्रमकपणा दाखवायचा नाही, भाजप विरोधात दाखवू असा इशारा विशाल पाटील यांनी दिलाय। महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सांगलीची जागा शिवसेना गटाला सोडली आहे, त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते संतप्त झालेत। शुक्रवारी मिरज तालुका काँग्रेस कमिटी बरखास्त करून काँग्रेस कमिटीवरील काँग्रेस या शब्दाला रंग फासला होता। शनिवारी यावर विशाल पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे। त्यांनी तातडीने नवीन डिजिटल फलक तयार करून आणला आणि दुपारी काँग्रेस कमिटी समोर लावला। यावेळी पत्रकारांशी बोलताना विशाल पाटील म्हणाले, सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला मिळाला नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये रोष निर्माण झालाय। कार्यकर्तेही नाराज काँग्रेस पक्षावर काढत आहेत, पण तसं करू नका, आम्ही कुठेतरी कमी पडलो आहे, आमच्यावर नाराजी दाखवली। काँग्रेससाठी वसंतदादा कुटुंबियांसह अनेकांनी त्याग केला आहे। दादा कुटुंबियांचे प्रेम काँग्रेसवर आहे, पुढच्या पिढीचे काय सांगता येत नाही, आम्हाला हे प्रेम कायम ठेवावे लागणार आहे। आमच्या कुटुंबियांवर काँग्रेसने प्रेम केलंय, माझ्या एकट्यावर अन्याय झालाय तरी आमचा संयम सुटलेला नाही। कार्यकर्त्यांनी संयम सोडू नये, आक्रमकता अशा गोष्टी दाखवू नये, भाजप विरोधात आक्रमकता असली पाहिजे, पक्षांतर्गत आक्रमकता ही शोभणारी नाही। ज्यावेळी भाजपा विरोधात लढाई असेल त्यावेळी माझी आक्रमकता दिसेल असा इशारा विशाल पाटील यांनी दिलाय। सांगली लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या दुसऱ्या यादीत विद्यमान खासदार संजय काका पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली, मात्र भाजपच्या नाराज असलेल्या गटाने आता पक्षाच्या नेत्यांना फैलावर घेतले। पलूस येथे भाजपची कार्यकारिणी बैठक संपन्न झाली। यावेळी पालकमंत्री तथा कामगार मंत्री सुरेश खाडे, जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यासमोरच भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी घरचा आहेर दिलाय। आपला उमेदवार म्हणतो तुमच्या कार्यकर्त्यांचे मत नाही तर इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मत मिळाले, कितीही केलं तरी कुत्र्याचा शेपूट वाकडे ते वाकडेच। आम्ही पक्षावर नाराज नाही, पण काँग्रेसची आज काय अवस्था आहे याचा पक्षाने विचार करावा, तशी अवस्था भाजपची व्हायला वेळ लागणार नाही। आम्ही संघटन वाढवले, तालुक्यात पक्ष वाढवला, मात्र प्रसादाचा वेळ आली तर ती दुसऱ्याला दिला अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली। यावेळी बोलताना पृथ्वीराज देशमुख म्हणाले, आम्ही लोकसभेची उमेदवारी मागितली होती, पण आम्हाला विचारात न घेता तिकीट जाहीर केले। पक्षाने आम्हाला बोलावून सांगायला पाहिजे होते की तुम्हाला तिकीट देणार नाही म्हणून। आम्ही पक्षावर नाराज नाही, पण काँग्रेसची आज काय अवस्था आहे याचा पक्षाने विचार करावा, तशी अवस्था भाजपची व्हायला वेळ लागणार नाही। पक्षाचे काम आम्ही प्रामाणिकपणे केलं, पक्षाला पलूस कडेगावमध्ये आम्ही मोठं केलं आणि ज्यावेळी प्रसाद वाटायची वेळ आली त्यावेळी विधानसभेची जागा शिवसेनेला दिली आणि आम्हाला थांबावं लागलं। ही संघटना उभा करायची, चालवायची, सगळं वाढवायचं आणि ज्यावेळी वाटायची वेळ आली त्यावेळी दुसऱ्याच्या ताटात वाढायचं अशी अवस्था झाली। हे किती दिवस चालायचं? आम्ही देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे बघून झोकून काम केल्याचं सांगत नाराजी व्यक्त केली आहे। लोकसभेसाठी महाविकास आघाडीची उमेदवारी जाहीर होईपर्यंत घटक पक्षात मतभेद होते, मात्र आता गोंधळाचे वातावरण संपले आहे। काँग्रेसने शिवसेनेवरील टीका थांबवावी, आम्ही नवरीगडची बाजू असल्याने नमते घेत आहोत। यापुढे विशाल पाटील यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांनी चंद्रहार पाटील यांना विजयी करण्यासाठी कामाला लागावे असे आवाहन शिवसेना उभाटा गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी केले। तसेच महाविकास आघाडीचा मेळावा सोमवारी होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। ते म्हणाले, महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाला उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे, त्यात काही गैर नाही। चंद्रहार पाटील यांना शिवसेना उभाटा गटाकडून महाविकास आघाडीची उमेदवारी जाहीर झाली आहे, त्यामुळे आता गोंधळाचं वातावरण संपलंय। पण आमच्या पक्षावर आजही काँग्रेसकडून टीका केली जाते, पक्षाला बदनाम केलं जात आहे। काँग्रेस पदाधिकारी खालच्या पातळीवरील टीका करत आहेत। आम्ही नवरीकडची बाजू आहे त्यामुळे नमते घेत आहोत, पण यापुढे टीका बंद व्हावी। चंद्रहार पाटील यांना विजयी करण्यासाठी विशाल पाटील यांनी भावासारखी मदत करावी असे आवाहन विभुते यांनी केले। दरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून चंद्रहार पाटील हे शुक्रवारी अर्ज दाखल करणार आहेत। यावेळी शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे, जयंत पाटील, सतेज पाटील यांच्यासह स्थानिक महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत।
सांगली लोकसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर करताना महाविकास आघाडीने काँग्रेसचे उमेदवार विशाल पाटील यांच्यावर अन्याय केला आहे. त्यामुळे विशाल पाटील यांना थांबू नये, अपक्ष लढावे अशी मागणी करत जत तालुक्यातील 20 तरुणांनी आपल्या रक्ताची पत्रे विशाल पाटील यांना शनिवारी पाठवली आहेत. सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला असताना महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा काँग्रेसला न देता पक्षाची ताकद शून्य असलेल्या शिवसेना उभाटा गटाला सोडली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष आणि विश्वजित कदम यांच्यावर अन्याय झालाय. विशाल पाटील यांनी बंडखोरी करीत आता अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे त्यांना आता सांगली लोकसभा मतदारसंघातून वाढता पाठिंबा मिळत असल्याचं दिसून येते. जत तालुक्यातील धनगर समाजातील कार्यकर्त्यांनी रक्ताने पत्र लिहित विशाल पाटील यांना पाठिंबा दिलाय. विशाल पाटलांनी काँग्रेसकडून अथवा अपक्ष निवडणूक लढवावी, धनगर समाज त्यांच्या पाठीशी असेल असं रक्ताने लिहिलेल्या पत्रात म्हटलंय. तसेच काँग्रेस आणि विशाल पाटील यांच्यावर अन्याय झाला आहे. काँग्रेसचे विश्वजित कदम व विक्रम सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवावी असे पत्र नमूद केलं आहे. विशाल पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार केल्यानंतर त्यांना आता जिल्हाभरातून तरुण कार्यकर्त्यांमधून वाढता पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येते. अखेर सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे बंडखोर उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्याचं स्पष्ट झाल्यानंतर वंचित बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर केलाय. प्रसारमाध्यमांशी बोलताना आंबेडकर म्हणाले की विशाल पाटील यांचे बंधू प्रतीक पाटील हे काही दिवसांपूर्वी मला भेटण्यासाठी आले होते. त्यांना मी सांगितले की तुम्ही तुमचा अर्ज दाखल करा, तुम्हाला वंचित पाठिंबा देऊन विशाल पाटील यांना निवडणुकीत आणू. आता विशाल पाटील हे धाडस करणार का हे पाहावं लागेल असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. प्रकाश आंबेडकर यांची शनिवारी नागपूरच्या उमरेड येथे सभा झाली. यावेळी त्यांनी सांगली लोकसभेच्या जागेबाबत भाष्य केले. या सभेत त्यांनी म्हटलं की 4 दिवसांपूर्वी प्रतीक पाटील माझ्याकडे आले होते, काय करायचं विचारत होते. मी त्यांना म्हटलो की हिम्मत असेल तर लढा, तुम्ही लढलात तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो. आता त्यांच्यात हिम्मत आहे की नाही ते पाहायचंय. ते लढले तर पाठिंबाही देऊ आणि निवडूनही आणू अशी ग्वाही देतो असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलंय. प्रकाश आंबेडकर यांच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. अशात विशाल पाटील यांनी बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढल्यास चंद्रहार पाटील यांच्यासाठी सांगलीतून निवडून येणं अत्यंत अवघड असेल. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने विशाल पाटील यांना पाठिंबा देण्यात आल्याने सांगलीतील लोकसभेची निवडणूक चुरशीची होणार आहे. बामणोली येथील दत्तनगर माळ भागात असणाऱ्या गुटखा कारखान्यावर दुपारी कुपवाड पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने संयुक्त छापा टाकलाय. यावेळी अवैधरित्या बनावट गुटखा तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मशिनरी, पॅकिंग साहित्य, सुगंधित सुपारी, सुगंधित तंबाखू असा एकूण 19,76,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी 4 परप्रांतीयांना अटक करण्यात आली आहे. योगेंदर रामब्रिज सिंग, द्रुक गंगा सिंग, मोनू रामबहादूर सिंग, हरिओम पुन्ना सिंग, देवबमर सिंग अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषणाच्या पथकाला माहिती मिळाली की बामणोली येथील दत्तनगर परिसरातील एका शेतात पत्र्याच्या शेडमध्ये कारखान्यात अवैधरित्या बनावट गुटखा तयार केला जात आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सतीश शिंदे, कुपवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त पथकाने बामणोली दत्तनगर परिसरातील माळ भागातील एका शेतात असणाऱ्या कारखान्यावर छापा टाकला. या छाप्यात कारखान्यात बेकायदेशीररित्या बनावट पद्धतीच्या गुटख्यासाठी लागणारी सुगंधी तंबाखू आणि सुपारी पॅकेजिंग सुरू असल्याचं निदर्शनास आलं. पोलिसांनी उत्पादन करणाऱ्या कामगारांना ताब्यात घेतलं. त्यांची कसून चौकशी केली असता त्या कारखान्यात बनावट पद्धतीने गुटखा उत्पादन करण्यासाठी लागणारा कच्चा माल, सुगंधी तंबाखू आणि सुपारी पॅकेजिंग करीत असून हा कारखाना शहानवाज पठाण हा चालवत असल्याचं कबूल केलं. यासाठी वापरण्यात येणाऱ्या कच्चा माल, 3 मशिनरी, सुगंधी सुपारी, सुगंधी तंबाखू, पॅकिंग साहित्य असा एकूण 19,76,400 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. मिरजेतील रेल्वे स्टेशन जवळ असणाऱ्या कोल्हापूर ओव्हरब्रिज जवळ नशेच्या गोळ्या आणि गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणास पोलिसांनी जेरबंद केले. या तरुणाकडून 2,36,000 रुपये किमतीचा 7 किलो 868 ग्रॅम वजनाचा गांजा आणि 5,966 रुपयांच्या 720 नशेच्या गोळ्या आणि सॅक असा एकूण 2,43,000चा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी इम्रान उस्मान संदे याला अटक केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे एक पथक मिरजेत पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की संशयित इम्रान संदे हा मिरजेतील कोल्हापूर ओव्हरब्रिज खाली गांजा आणि नशेच्या गोळ्या विक्रीसाठी आला आहे. मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी तातडीने त्या ठिकाणी सापळा रचून इम्रान याला ताब्यात घेतलं. यावेळी त्याची तपासणी केली असता त्याच्या जवळ असणाऱ्या सॅकमध्ये गांजा
आणि नशेच्या नायट्राव्हेट गोळ्या मिळाल्या। सदर मुद्देमालाबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सांगितले की गांजा आणि नशेच्या नायट्राव्हेट या गोळ्या कर्नाटकातील धारवाड येथून जावेद नामक व्यक्तीकडून खरेदी करून जादा दराने विक्रीसाठी मिरजेत आणल्याचं सांगितलं। यावेळी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 2,36,000 रुपये किमतीचा 7 किलो 868 ग्राम वजनाचा गांजा आणि 5,966 रुपयांचा 720 नशेच्या गोळ्या आणि सॅक असा एकूण 2,43,000चा मुद्देमाल जप्त करत महात्मा गांधी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। सांगली लोकसभेची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत। अजूनही प्रयत्न सोडले नाहीत। मात्र काँग्रेस कमिटीवरील काँग्रेस शब्द पुसल्याच्या घटनेचे समर्थन करता येणार नाही असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत आणि शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केले। त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी विशाल पाटील यांना मिळावी याकरिता आम्ही सर्वांची भावना आजही आहे। महाविकास आघाडीने घेतलेल्या निर्णयाचा धक्का आम्हा सर्वांनाच बसला। या निर्णयाचा फेरविचार करावा आणि काँग्रेसची उमेदवारी विशाल पाटील यांना द्यावी असा प्रस्ताव आमचे नेते आमदार विश्वजित कदम यांनी वरिष्ठांना दिलाय। सांगलीची हक्काची जागा काँग्रेसकडेच राहावी यासाठी आम्ही सर्वच जिल्ह्यातील नेत्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली। आजही आम्ही प्रयत्न सोडले नाहीत। अशा परिस्थितीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संयम बाळगणं गरजेचं आहे। पण मनात कितीही संतापाची भावना असली तरी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बोर्डावरील काँग्रेस या शब्दाला रंग फासण्याची कृती कदापि समर्थन करण्यासारखी नाही। गेल्या 75 वर्षात काँग्रेसच्या अनेक विजयाची ही इमारत साक्षीदार आहे। त्यामुळे कोणतीही कृती करताना कार्यकर्त्यांनी संयम ढाळू नये असे विक्रम सावंत आणि पृथ्वीराज पाटील यांनी स्पष्ट केले। वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे असणाऱ्या वाळुसरा परिसरातील शेतामध्ये 5 गव्यांच्या कळपांचं दर्शन ग्रामस्थांना झालं। शेतात गवे शिरल्याने लोकांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झाले। अगोदरच बिबट्यांचा वावर वाढला असतानाच गव्यांची एंट्री झाल्यामुळे वाळवा तालुक्यातला दक्षिण आणि पश्चिम भाग सध्या त्रस्त झालाय। याकडे प्रशासकीय अधिकारी आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे। वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे पाचुंबरी वाटेगाव डोंगर परिसरातून 5 गव्यांचा कळप वाटेगावच्या पूर्व भागात असणाऱ्या वाळुसरा सटवाई परिसरातील ऊस शेतातून बाहेर येत असताना लोकांच्या निदर्शनास आला। सध्या उन्हाळा असल्याने ऊस क्षेत्रामध्ये ऊसाला पाणी देण्यासाठी शेतकरी रात्री अपरात्री अवेळी शेतामध्ये जात असतो, परंतु 5 गव्यांचा कळप दिसल्याने लोकांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झाले। कासेगाव शेनीचा पश्चिम भाग आणि वाटेगावचा पूर्व भागामध्ये मोठी ऊस शेती असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय।